पुढची बातमी आहे खरातची। ईडी आज भोंदू अशोक खरातचा ताबा घेणार असल्याची माहिती मिळते। नाशिकमध्ये ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली। नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून खरातचा ईडी ताबा घेणार। ईडी आज खरातला मुंबईतल्या पीएमपीएमएलए कोर्टामध्ये हजर करेल अशी माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, ईडी आज भोंदू अशोक खरातचा ताबा घेणार आहे। नेमके ईडी ताबा कधी घेईल आणि कोर्टामध्ये कधी त्याला हजर केले जाणार आहे? कल्याणी, अशोक खरातला काल सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये जो गुन्हा दाखल होता त्या संदर्भात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर ईडीने सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया ही पूर्ण केलेली आहे आणि आणखी काही वेळानंतर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून ईडी हे अशोक खरातचा ताबा घेईल अशा पद्धतीची एकूणच माहिती मिळतोय। खरं तर मध्यंतरीच्या काळामध्ये जे आर्थिक व्यवहार अशोक खरातने केलेले आहेत त्या सगळ्या संदर्भात ईडीने सुद्धा एक गुन्हा दाखल केलेला होता। ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केलेली होती आणि त्या संदर्भात आर्थिक व्यवहार म्हणजे जे जमिनी खरेदी असेल, वेगवेगळ्या लॉकरमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे असेल, सोनं असेल, अशा पद्धतीचं जे मुद्देमाल आहे ते ईडीने हस्तगत केलेला आहे आणि त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ईडी आज अशोक खरातला ताब्यात घेईल आणि त्यानंतर मुंबईमध्ये ईडी जे आहे ते न्यायालयामध्ये अशोक खरातला एकूणच हजर करेल अशा पद्धतीचं माहिती मिळतोय। त्यामुळे ईडीची नेमकी ही पुढची कारवाई कशा पद्धतीने होईल आणि अजून काय काय हे तपासात माहिती समोर येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। नक्कीच किरण, धन्यवाद या माहितीसाठी। तर नाशिकमध्ये आता ईडीची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यामुळे ईडी आज भोंदू अशोक खरातचा ताबा घेणार अशी माहिती मिळते।